नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे वेताळ आणि लेखक आहेत आशिष वानकर. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलच्या इतरही कथा नक्की ऐका. आता वळूया आपण कथेकडे. रात्रीचे 11 वाजले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता आणि अधूनमधून विजांचा प्रचंड गडगडाट ऐकू येत होता. अशा या मुसळधार पावसात एक व्यक्ती भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी साफ दिसत होती. भीतीमुळे त्याला घाम फुटला होता. एका हाताने स्टेअरिंग सांभाळत दुसऱ्या हाताने घाम पुसत होता तो. जणू काही मृत्यूच त्याचा पाठलाग करतोय. म्हणून 80 ते 90 किलोमीटर वेगाने तो गाडी पळवत होता. त्याने मागे वळून पाहिले तर एक पांढरी भयानक आकृती त्याचा पाठलाग करीत होती. पाहता पाहता ती आकृती त्याच्या गाडीजवळ येऊन पोचली आणि गाडीच्या बरोबर त्याच वेगात बाहेर उडत होती. ती आकृती विचित्र आणि भारी आवाजात बोलली, "काहीही कर, पण तुझी आता सुटका नाही. तू पळू शकतोस पण वाचू शकत नाही." असे म्हणत ती आकृती भयानक आवाजात हसू लागली. भीतीने त्याने आपल्या गाडीचा वेग अजून वाढवला. थोड्या दूर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की ती आकृती आता त्याचा पाठलाग करत नाहीये. कुठे गेली ती? आता तर इथेच होती. असा तो व्यक्ती विचार करतच होता. तेवढ्यात त्याला गाडीत कोणीतरी असल्याचे जाणवले. त्याने मागे वळून पाहिले तर त्याला मागच्या सीटवर तीच आकृती दिसली. त्या पांढऱ्या आकृतीचे आता एका भयंकर पिशाच्यामध्ये रूपांतर झाले होते. लांब पांढरे केस, निखाऱ्यासारखे लालभडक डोळे, एखाद्या सुळ्यासारखे टोकदार दात आणि सापासारखी लांब जीभ असे भयानक रूप पाहून त्या व्यक्तीच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्या गाडीवरून नियंत्रण सुटले आणि ती गाडी उलटपुलट होऊन 20 ते 25 फूट अंतरावर जाऊन एका झाडावर आदळली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अपघातस्थळ गाठले. इन्स्पेक्टर कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि हवालदारांना मृत शरीराला पंचनाम्यासाठी पाठविण्याच्या सूचना केल्या. "साहेब, हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. या माणसाचे नाव अरुण शिवणकर होते." असे म्हणत हवालदाराने ते लायसन्स कदमांना दिले. मग इन्स्पेक्टर कदमांनी RTOमधून त्या माणसाच्या घराचा पत्ता काढून त्याचे घर गाठले. कदम यांनी त्यांच्या घरातील लोकांना या अपघाताची माहिती दिली. तसे त्या घरातील लोकांवर शोककळा पसरली. "मला माहीत आहे की ही वेळ ठीक नाही, पण आम्हाला मिस्टर शिवणकर यांच्या अपघाताविषयी चौकशी करावीच लागेल. आम्हाला घातपाताचा अँगल ही तपासून बघावा लागतो." "त्यांचे कुणाशी वैर होते का? अथवा अजून काही?" कदमांनी विचारले. "नाही साहेब, माझ्या बाबांचे कुणाशीही वैर नव्हते. ते खूप चांगले होते." शिवणकरांचा मुलगा डोळ्यात पाणी आणून सांगत होता. "पण काही दिवसापासून..." एवढे बोलत तो थांबला. "काही दिवसापासून काय? हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या बाबांच्या मृत्यूचा उलगडा सुटावा तर आमच्यापासून काहीही लपवू नका." कदम त्याला धीर देत म्हणाले. तसा तो सांगू लागला, "काही दिवसापासून बाबा खूप टेन्शनमध्ये होते. त्यांना विचित्र भास होत होते. त्यांनी स्वतःला एकटे कोंडून घेतले होते. ते आम्हालाही काही सांगत नव्हते." "साहेब, काय वाटतं तुम्हाला? मिस्टर शिवणकरांचा खून तर झाला नसेल?" हवालदार म्हणाला. "मलाही तीच शंका आहे, पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत आपण नक्की काहीच सांगू शकत नाही." कदम म्हणाले. 2 दिवसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. "साहेब, हा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आहे आणि त्यात मृत्यूचे कारण हार्ट अटॅक दिले आहे." हवालदार म्हणाला. "गाडीच्या अहवालाचे काय?" कदमांनी विचारले. "साहेब, तिचा अहवालसुद्धा आलाय. त्या गाडीत कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता. त्याचे ब्रेकसुद्धा फेल नव्हते." हवालदार म्हणाला. "ठीक आहे, अपघाताचे कारण टाकून केस बंद करा." कदम म्हणाले. असेच काही दिवस गेले. सुरेश सकाळी सकाळी आपल्या घरात पेपर वाचत बसला होता. एवढ्यात त्याची बायको चहा घेऊन आली. "बरेच दिवस झाले आपण कुठेच फिरायला नाही गेलो. तुम्ही आपले सतत काम करत असतात. या विकेंडला मला आणि मुलांना तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला नेलेच पाहिजे." सुरेशची बायको त्याला चहा देत म्हणाली. "ठीक आहे बाई, माझं एक महत्त्वाचं काम आहे आज. ते आटोपलं की जाऊ आपण. पण मला ऑफिसला निघायला हवे, उशीर होतोय." सुरेश म्हणाला. दुपारी ऑफिसमध्ये काम करत असताना सुरेशचा फोन वाजला. पलीकडील व्यक्तीने त्याला वाढदिवसानिमित्त आपल्या फार्म हाऊसवर निमंत्रित केले होते. सुरेशने आपल्या बायकोला फोन लावला आणि आज रात्री घरी यायला उशीर होईल असे सांगितले. सुरेश हा महानगरपालिकेतील एक उच्च पदस्थ अधिकारी होता. त्यामुळे त्याच्या शहरातील अनेक मोठमोठ्या लोकांसोबत उठणे बसणे होते.
संध्याकाळी सुरेश पार्टीत पोहोचला. अनेक उच्चप्रभू वर्गातील लोक तिथे उपस्थित होते. ओली पार्टी रंगली होती. पार्टी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता निघायला हवे असे म्हणत सुरेश घरी जायला निघाला. जाशील का रे नीट बरोबर, की पाठवू ड्रायव्हरला? तो प्यायला होता म्हणून सुरेशच्या मित्राने विचारले. नको, मी जातो बरोबर, असे म्हणत सुरेशने कार स्टार्ट केली आणि तो घराच्या दिशेने येत होता. तोच त्याला रस्त्यात एक विशीतली तरुणी दिसली. ती लिफ्ट मागत होती. एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांप्रमाणे तिचा पेहरा होता. एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करीत असावी असा सुरेशने अंदाज बांधला. प्लीज आपण मला लिफ्ट द्याल का? त्या तरुणीने विचारली. या, बसा आत. सुरेशने क्षणाचाही विलंब न लावता तिला आत बसवले. गाडी चालत होती. बराच वेळ झाला तरी ती तरुणी काहीच बोलत नव्हती. इतक्या रात्री तुम्ही अशा निर्जन स्थळी काय करत होत्या? सुरेशने पुढाकार घेत विचारले. ती काहीच बोलली नाही. नुसतीच खिडकीमध्ये तोंड करून बाहेर पाहत होती. तिच्या लांबसडक केसांमुळे तिचा चेहरा झाकला गेला होता. तुम्हाला कुठे जायचे आहे? सुरेशने पुन्हा एकदा विचारले, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. शेवटी वैतागून सुरेशने विचारले, हॅलो मॅडम, तुम्हाला कुठे सोडू म्हटलं? पण व्यर्थ. ती तशीच बाहेर पाहत होती. आता मात्र सुरेश वैतागला होता. तो काही बोलणार एवढ्यात त्याला कडकड असा आवाज आला. त्याने गाडीचा आतील लाईट चालू केला आणि समोरचे दृश्य पाहून क्षणार्धात त्याची सारी प्यायलेली दारू उतरली. त्या स्त्रीचे पाय हळूहळू उलटे होत होते आणि पूर्णपणे ते मागे वळाले. ते भयानक दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. त्या स्त्रीने आता त्याच्याकडे पाहिले तर तिचा तो सुंदर चेहरा आता विद्रूप दिसत होता. ती त्याच्याकडे पाहत हसत होती. तिचे ते हिडीस हास्य पाहून त्याने करकचून ब्रेक लावला. गाडी वेगात होती आणि त्याने सीटबेल्ट लावले नव्हते, म्हणून तो गाडीचा काच फोडून बाहेर फेकला गेला. रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे त्याला फार खरचटले होते. त्याच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर फुटलेल्या काचांचे तुकडे जागोजागी घुसून त्यातून रक्त वाहत होते. सुरेश विवळत होता. तो स्वतःला सावरत कसाबसा उठला आणि पळत होता. फार लागल्यामुळे त्याला धड पळताही येत नव्हते. पळून पळून कुठे जाशील? तू पळू शकतो पण वाचू शकत नाही, ती म्हणाली. तिने गाडीकडे पाहिले तशी ती गाडी आपोआप सुरू झाली आणि सुरेशला जोरदार धडक दिली. सुरेश जागीच गतप्राण झाला. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर कदम घटनास्थळी पोहोचले. ते अपघात स्थळाची पाहणी करत होते. तेवढ्यात तिथे ॲम्ब्युलन्स आली व कदमांनी त्यांना मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्याची सूचना केली. हा अपघात पाहून त्यांना 2 दिवसापूर्वी झालेल्या शिवणकरचा अपघात आठवला. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या 2 घटनांमध्ये काही साम्य तर नाही ना, असा ते विचार करत होते. साहेब, काय झाले? कसला विचार करत आहात तुम्ही? त्यांना विचारत पाहून हवालदार म्हणाला, मला वाटतं की शिवणकर आणि या माणसाच्या अपघातात काहीतरी साम्य आहे. कदम म्हणाले. त्यावर हवालदार म्हणाला, ते कसं शक्य आहे? साहेब, शिवणकरचा मृत्यू हृदयविकाराने झाला आणि हा अपघात कोणीतरी घडवून आणला असे दिसत आहे. नाही, जसं दिसतंय तसं नक्कीच नसणार असे मला वाटतं. कुठेतरी पाणी मुरतंय. या माणसाचे मागील 1 वर्षाचे कॉल डिटेल्स काढा आणि बघा काही आढळते का. काही तासांनी हवालदार कॉल डिटेल्स घेऊन आला. साहेबांनी ते डिटेल्स तपासले आणि त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. ते पाहून त्यांना समजले की शिवणकर आणि सुरेश यादव यांच्यात बहुतांश वेळा संभाषण झाले होते आणि त्या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे जे काही होते ते जरूर एकच असावे असा कदमांचा अंदाज आता बळावत होता. कदम यांना अजून एक नाव त्यात दिसत होते, ज्याच्याशी त्या दोघांचे अनेक वेळा संभाषण झाले होते आणि ते होते एक मोठे बांधकाम व्यावसायिक अजय शहा. इन्स्पेक्टर कदम हे अजय शहा याला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आले. अतिशय मोठे आणि प्रशस्त ऑफिस होते त्याचे. ऑफिस समोर एक आलिशान आणि महागडी कार उभी होती. कदम आता त्याच्या केबिनमध्ये आले. आत अजय बसला होता. या इन्स्पेक्टर, काय घेणार? चहा, कॉफी? अजय याने कदम यांना विचारले. नो थँक्स, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, कदम म्हणाले. जे काही विचारायचे आहे ते लवकर विचारा. मला एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची आहे, अजय मोठ्या रुबाबात म्हणाला. तेवढ्यात तिथे अजयची एक तरुण सेक्रेटरी आत एक फाईल घेऊन आली. या कोण? कदम यांनी विचारले. ही माझी पर्सनल असिस्टंट नेत्रा, अजयने उत्तर दिले. या दोघांना तुम्ही ओळखता का? फोटो दाखवत कदम म्हणाले. त्याने फोटो पाहिले आणि नाही म्हणत फोटो कदमांना परत केले. तो थोडा काळजीत दिसत होता. हे तर, फोटो पाहून नेत्रा पटकन म्हणाली, पण अजयने तिच्याकडे पाहताच ती थांबली. ही चिंता आणि सेक्रेटरीला इशारा देत चूप राहायला सांगणे कदमांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. तुम्ही म्हणता की आपण या 2 व्यक्तींना ओळखत नाही, पण या दोघांही सोबत
आपले फोनवरून बरेचदा संभाषण झालेले आहे. तसा पुरावा आहे आमच्याकडे, कदम म्हणाले. तसा अजय थोडासा गोंधळला. असेलही. मी एक व्यावसायिक आहे आणि समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती. कधी ना कधी कामानिमित्त वगैरे बोललो असेल. अजयने आपली बाजू मांडली. हे बघा मिस्टर शाह, मला तुम्ही काय करतात त्यात स्वारस्य नाही. पण या दोघांचा घातपाती मृत्यू झाला आहे आणि मला असे वाटते की तुमच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. म्हणून मी विचारत आहे की तुमचा कोणी जुना शत्रू वगैरे जो असे घातपाती कृत्य करू शकतो. कदम म्हणाले. नाही इन्स्पेक्टर, तसे काही नाही. मी एक साधासुधा बिल्डर आहे. माझी कुणाशी काहीही घेणेदेणे नाही. अजय बोलला. ठीक आहे मिस्टर शाह, पण तुम्हाला मला काही सांगायचे असेल तर किंवा काही मदत लागली तर मला फोन करा. कदम त्याला आपले कार्ड देत म्हणाले. हा माणूस आपल्यापासून नक्की काहीतरी लपवतोय असे स्वतःशीच बोलत कदम तिथून निघाले. कदम तिथून निघून गेल्यानंतर ही अजय काही वेळ तसाच उभा राहून विचार करत राहिला. काही वेळ विचार केल्यावर त्याने आपल्या एका विश्वासू माणसाला शिवणकर आणि सुरेश यादव यांच्या मृत्यूविषयी माहिती काढायला सांगितली आणि त्या माणसाने माहिती मिळताच अजयला सांगितले की त्या दोघांचा मृत्यू अतिशय संशयास्पद रीतीने झाला आहे. अजयच्या चेहऱ्यावर आता कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. ऑफिसमधून घरी आल्यावरही त्याच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ माजवला होता. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. विचार करता करता अजयला झोप लागली. तो झोपला असताना त्याला खाडखड असा जोरात आवाज आला. त्या आवाजाने त्याची झोप उघडली. त्याने उठून पाहिले तर खिडकीचे पल्ले हवेमुळे आपटत होते. तो खिडकी बंद करायला बेडरूमवरून उठला आणि खिडकी बंद करताच खिडकीच्या बाहेरून 2 हात आले आणि त्यांनी अजयचा गळा आवळायला सुरुवात केली. अजय आपला गळा सोडवण्यासाठी प्रतिकार करत होता आणि अचानक ते हात गायब झाले. झालेल्या प्रकाराने त्याची अगदी घाबरगुंडी उडाली होती. तेवढ्यात त्याला एक किंचाळण्याचा आवाज आला. त्याने पाहिले की खिडकीबाहेर कोणीतरी उभे दिसले. ती व्यक्ती त्याच्याकडे नजर रोखून बघत होती आणि क्षणार्धात गायब झाली. कोण असेल ती व्यक्ती हा विचार तो करतच होता की त्याला जाणवले की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. त्याने मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते. आता त्याला त्याच्या पायावर एक थंड स्पर्श जाणवला. काही कळायच्या आतच एका अदृश्य शक्तीने त्याचे पाय खालून ओढले आणि अजय खाली पडला. त्याला एक पांढरी आकृती दिसली. ती त्याच्याकडेच येत होती. त्या सैतानी आकृतीने त्याच्यावर झेप घेतली. तसे त्याने किंकाळी फोडत डोळे गच्च मिटले. अजयच्या आवाजाने त्याचा एक नोकर धावतच अजयच्या खोलीत धावतच आला. त्याने अजयला आवाज दिला. शेठजी, काय झाले तुम्हाला? तुम्ही खाली फरशीवर वाईट स्वप्न पडलं का? अजयने डोळे उघडले तर तिथे आता ती भयानक आकृती नव्हती. नाही, ते स्वप्न नव्हते. ते काहीतरी विचित्र होतं. एका अज्ञात शक्तीने माझा गळा दाबला आणि मग मला खाली पाडून मला मारणार होता. पण अचानक तो गायब झाला. काय होतं ते आणि कुठे गायब झालं? हे सगळं काय घडतंय असा तो विचार करत होता. शेठजी, मला वाटतं की साधीसुधी गोष्ट नाही. ही नक्कीच बाधा आहे. माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे. मी उद्याच त्याला बोलवतो, अजयचा नोकर म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो मांत्रिकाला घेऊन आला. अजयने त्याच्यासोबत घडलेली सगळी परिस्थिती त्या मांत्रिकाला सांगितली. त्या मांत्रिकाने डोळे मिटले आणि काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तो ध्यानातून बाहेर आला. त्याने आपल्या पिशवीतून एक लिंबू काढला आणि त्याला एक काळा धागा बांधला. त्या धाग्याने बांधलेला तो लिंबू हातात घेऊन त्या मांत्रिकाने संपूर्ण घराचे निरीक्षण केले. आता ते बंगल्याच्या मागच्या भागात आले. तिथे अनेक झाडेझुडे होती. तो मांत्रिक तिथल्या एका झाडाजवळ येऊन थांबला आणि आता त्याच्या हातातील तो लिंबूसुद्धा काळा झाला होता. त्या मांत्रिकाने अजय व त्याच्या नोकराला तिथे बोलावून घेतलं आणि ती जागा खणायला सांगितली. नोकराने ती जागा खणली. जवळपास 3 फूट खोल खणल्यावर त्यांना तिथे एका काळ्या रंगाच्या कपड्यात एक बाहुली व तिला गुंडाळून असलेले एक विशिष्ट पंचकोनी आकारात बनलेले एक वस्तू मिळाली. हे सगळं काय आहे? अजयने विचारले. तसं त्या मांत्रिकाने सांगायला सुरुवात केली. हे एक विशिष्ट प्रकारचे अघोरी कृत्य आहे आणि हे पंचकोनी ताऱ्यासारखी दिसणारी वस्तू वेताळाची निशाणी आहे. वेताळाचे काही प्रकार असतात, त्यातला हा एक प्रकार. अशा प्रकारचे वेताळाला तेव्हा बोलावले जाते जेव्हा कोणाशी तरी फार मोठी शत्रुता असते. अशा प्रकारचे वेताळ खूप शक्तिशाली आणि चिवट असतात. ते माणसांचे व प्राण्यांचे कोणाचेही रूप धारण करू शकतात. दिलेले काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. असा अघोरी उपाय करणाऱ्याला ज्याचा काटा काढायचा असतो त्याच्या नावाने ते अमावस्येला
एका विशिष्ट कालावधीत एक अघोरी पूजा करतात आणि त्या काळ्या कृतीत ते आपले रक्त आणि त्या माणसाच्या नावाने आहुती देऊन वेताळाला प्रसन्न करतात आणि मग तो वेताळ त्या माणसाच्या मागे लागतो. तुमच्या मागेही एक असाच क्रूर वेताळ लागला आहे. तुमच्यासोबत हे कुणीतरी सुडाच्या भावनेने केले आहे. मला यातून वाचवा, अजय काकुळतीला येऊन म्हणाला. हे बघा, मी माणसांच्या आत्म्यांचा उपाय करू शकतो, पण अशा प्रकारच्या वेताळाला आवर घालणं माझ्या कृतीबाहेर आहे. माझ्या काही मर्यादा आहेत, म्हणून मी तुमची फार मदत करू शकत नाही. पण एक मात्र करू शकतो. त्या मांत्रिकाने आपल्या पिशवीतून एक पुडी काढली आणि त्यातील अंगारा बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लटकवलेल्या एका छोट्याशा कुंडीत टाकला आणि जवळ असलेल्या पाण्याच्या बादलीतील थोडे पाणी हातात घेतले आणि काही मंत्र म्हणून ते पाणी त्या कुंडीत ओतत म्हणाला, ही कुंडी जोपर्यंत घराच्या प्रवेशद्वाराजवळ असेल तोपर्यंत वेताळ आत प्रवेश करू शकणार नाही. पण जर का ही कुंडी इथून हटवली, फुटली वा इतर कोणत्या कारणाने नष्ट झाली तर मग त्या वेताळाला कोणीच रोखू शकणार नाही. त्यांना अशा प्रकारच्या सूचना देऊन तो मांत्रिक निघाला. बुडत्याला काडीचा आधार या भावनेने अजयने आता ती कुंडी सांभाळून प्रवेशद्वाराजवळ लटकवली. एव्हाना संध्याकाळ झाली होती. इकडे इन्स्पेक्टर कदम हे आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत होते. त्यांच्या खबरीने त्यांना एक मोठी गोष्ट सांगितली. साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी एका इसमाने अजय शहा यांच्या ऑफिसात घुसून तोडफोड केली होती. राजू असे त्याचे नाव होते. प्रकरण एका जागेच्या वादाचे होते. त्यात शिवणकर आणि सुरेश यादवला सुद्धा त्याने धमकावले होते. कदाचित त्या राजूचा या खुनात हात असू शकतो. कदम यांनी त्या राजूचा पत्ता शोधून काढला. ते त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी सावधपणे त्याच्या घरात प्रवेश केला आणि आत त्यांना टाचण्या टोचलेले लिंबू, काही काळ्या बाहुल्या आणि विझलेला होम असे विचित्र साहित्य दिसले. मला माहीत होते तुम्ही एक ना एक दिवस मला शोधत याल साहेब, राजू आतून बाहेर येत म्हणाला. म्हणजे या प्रकरणाच्या मागे तूच आहेस तर? होय, मीच, राजू म्हणाला. का केलं तू असं आणि काय मिळालं तुला त्या निर्दोष लोकांचा जीव घेऊन? कदम यांनी विचारलं. निर्दोष आणि हे लोक? अरे, ही माणसं नाही तर जनावर होती, असे म्हणत राजू त्यांना आपली कहाणी सांगू लागला. आणि आता मोठ्या रहस्यावरून पडदा उठणार होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हरिभाऊ चांदेकर नावाचे एका प्रामाणिक शिक्षक होते. सगळे त्यांना आदराने भाऊ म्हणत. त्यांनी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकतेचे धडे दिले. ते प्रत्येकाची मदत करत. कित्येक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी पैशाची आणि विविध प्रकारे मदत केली होती. कोणाच्याही घरात लग्न असो वा इतर कोणतेही कार्य, ते सर्वात पुढे असत. त्यांना मुलं नव्हती म्हणून माझ्यासारख्या कित्येक अनाथ मुलांना त्यांनी आपल्या घरी आधार दिला. त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. त्यांची वडिलोपार्जित एक जमीन होती. तेथे भाऊंना निराधार लोकांसाठी एक संस्था बनवायची होती. पण तो बिल्डर म्हणजेच अजय शहा, त्याच्या भाऊंच्या जमिनीवर नजर होती. त्याने भाऊंना पैसे देऊन जमीन त्याला विकायला सांगितली, पण भाऊने नकार दिला. त्याला काहीही करून भाऊंची जमीन हडपायचीच होती. पण त्याने गुंडाकडून भाऊला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. भाऊ मात्र झुकले नाही. तोही हार मानायला तयार नव्हता. त्याने पालिका अधिकारी सुरेश यादव याला भरघोस रक्कम लाच देऊन आपल्या बाजूने केले. त्याने भाऊंवर अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या जागेवर कब्जा केला. प्रकरण कोर्टात गेलं. त्यामुळे चिडून त्या यादवने भाऊंच्या घराची पहिली वीज, नंतर पाण्याची लाईन कापली. केस मागे घ्यायला रोज भाऊंना धमक्या मिळत असे, पण भाऊ त्या धमक्यांना भीक घालत नव्हते. मग त्या बिल्डरने जिल्हा परिषद अधिकारी शिवणकर याच्याशी संगनमत करून भाऊंची पेन्शन फंड रोखला. भाऊंची आर्थिक कोंडी केली. असेच दिवस जात होते. तरी भाऊ आता मानत नाही हे बघून त्या बिल्डरने त्यांना एका मुलीची छेड काढण्याच्या खोट्या आरोपात अडकवले. त्यांची समाजात बदनामी केली. एवढे दिवस ज्यांना भाऊने मदत केली त्या लोकांनी सुद्धा आता भाऊची साथ सोडली. स्वाभिमानी भाऊ आता पार कोलमडून गेले होते. मी भाऊंना समजावले की माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण सगळं व्यर्थ. भाऊ पार निराश झाले होते आणि त्या रात्री त्यांनी फाशी घेऊन आपले जीवन संपवले. मी पोलिसांची मदत मागितली, पण त्यांना पुरावा हवा होता. मी शिवणकर आणि यादवला भेटलो, पण त्या दोघांनीही मला हाकलून दिले. रागाच्या भरात मी त्या बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड केली. त्याने आपल्या गुंडांना पाठवून मला मारहाण केली.
या मोठ्या पैसेवाल्या लोकांसमोर माझ्यासारख्या सामान्य माणसांचा काहीच निभाव लागणार नव्हता. या अन्यायाला मी सहन करणार नाही असे ठरवले आणि म्हणून मग मी ही काळी विद्या आत्मसात केली. त्यासाठी मी रात्रंदिवस भटकलो, अनेक मांत्रिकांकडे गेलो. तेव्हा मला त्याच्याकडून समजले की आसमच्या जंगलामध्ये एक अघोरी लोकांचे टोळके आहे. मी त्यांना भेटलो व माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. त्यांना माझी दया आली. मी वर्षभर तेथेच त्यांच्यासोबत राहून त्यांची ही अघोरी विद्या आत्मसात केली आणि त्या वेताळाला त्यांच्या मागे लावले. कारण त्याला कोणी लाच देऊन विकत घेऊ शकत नाही की कोणी गुंड त्याचे काहीही वाकडे करू शकत नाही. मग इथे परत येऊन आधी त्या शिवणकर आणि नंतर त्या यादवचा काटा काढला. आता राहिला तो अजय शहा आणि त्यालासुद्धा आज मरावे लागेल. तेव्हाच भाऊंचा बदला पूर्ण होईल. सुडाने, तू आंधळा झाला आहेस राजू. तुला मी असे काही करू देणार नाही, कदम म्हणाले. माझं सोडा साहेब, त्या बिल्डरला वाचवा, त्याचं काही खरं नाही आता, असं म्हणत राजू मोठमोठ्याने हसू लागला. ओ गॉड, चला त्या बिल्डरकडे, हवालदाराने सांगत कदम निघाले. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. तो वेताळ आता अजयच्या घराभोवती घिरट्या घालीत होता. तो घरात प्रवेश करणार इतक्यात तो घराबाहेर असणाऱ्या त्या कुंडीमुळे बाहेर फेकला गेला. तो आत जायचा प्रयत्न करीत होता, पण ती कुंडी त्याला आडवी येत होती. आत अजय जीव मुठीत धरून बसला होता. आता मात्र तो वेताळ संतापला. त्याने जोरात किंकाळी फोडली. त्याच्या आवाजाने खिडकीची काचेची तावदाने फुटली. ती तीव्र वेगाने गोल गोल फिरू लागला. त्यामुळे वाऱ्याचे एक जबरदस्त वावटळ निर्माण झाले. जोराचा वारा सुटला. झाडांच्या फांद्या गदागदा हलू लागल्या. अजयच्या आणि त्या वेताळाच्या मधात ती एक कुंडीच होती, पण तीही आता नष्ट झाली होती. वेताळाने अजयवर झेप घेतली आणि त्याला खेचतच बाहेर आणले आणि त्याचा गळा पकडला. अजय तडफडत होता. अजय खूप घाबरला होता. वेताळाने त्याला उचलून दूर फेकले. अजय आता विवळत होता. कसाबसा सावरत तो उठला आणि पळू लागला. कुठे जातो? कुठेही जा, पण तू आता वाचू शकत नाही, वेताळ हसत हसत म्हणाला. अजय जीव मुठीत घेऊन धावत होता, पण त्याला जागोजागी वेताळच दिसत होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पळत होता. पळता पळता त्याला दम लागला म्हणून तो थांबला आणि पाहतो तर काय, तो ज्या जागेवरून पळाला होता त्याच जागी येऊन पोहोचला होता. अजयला आता काहीच सुचत नव्हते. तो काही हालचाल करणार तेवढ्यात वेताळाने त्याला पकडले. त्याच्या शरीरावर आपल्या धारदार नखाने वेताळाने वार केले. अजय आता वेदनेने विवळत होता. हे सर्व होत असतात तेवढ्यातच तिथे कदम पोहोचले. समोरचे दृश्य पाहून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी वेताळावर गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्या त्याच्या आरपार निघून गेल्या. वेताळ हसत होता. त्याने जवळच असलेल्या एका दोरीकडे पाहिले. तशी ते दोरीची एक टोक हवेत उठत अजयच्या गळ्याभोवती आपोआप आवळत गेली आणि त्याचे दुसरे टोक हवेत उठत आपोआप झाडाला बांधले गेले आणि फाशी लागून अजयने शेवटी प्राण सोडले. तसा तो वेताळ हवेतच गायब झाला. त्याचे काम आता संपले होते. कदम यांनी हवालदाराच्या मदतीने अजयचे मृत शरीर खाली उतरवले आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. अखेर याला आपल्या कर्माचे फळ मिळाले तर, डोक्यावरची टोपी काढत कदम म्हणाले. समाप्त. तर अशा प्रकारे राजूने भाऊंचा बदला त्या बिल्डर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घेतला. ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा मराठी कथा लेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.